डायरेक्ट लीडर शुभांगी, राजधानी साताऱ्याहून. आणि आज आम्ही आलेलो आहोत इंदापूर तालुक्यामध्ये, तर बेलवंडी गावामध्ये. तर आज आपण पाहणार आहोत एक असा मिरॅकल असा रिझल्ट. बघा की आज आपले डॉक्टर घोलप सर आहेत, त्यांनी त्यांच्या एका पेशंटला, ही जी मुलगी आहे स्वरा, हिच्यासाठी आपलं अमृत ज्यूस दिलं होतं. तर मी सरांना काही प्रश्न विचारते की सर तुमचं नाव सांगा आधी. राजेंद्र पवार बेलवाडी. बरं, डॉक्टरांनी तुम्हाला हे अमृत ज्यूस कशासाठी दिलं होतं? मुलीच्या डोळ्याला काय त्रास होता तिला? डोळा असा बाहेर पडायचा, मोठा होता. तो आता अमृत ज्यूस घेतल्यानंतर तो आत गेला. बरं, जन्मताचा तिचा डोळा असाच होता का हो? नाही, चांगला. बरं, डॉक्टर तुम्ही काय सांगाल की तिचा डोळा तुम्ही सुरुवातीला पाहिला त्यावेळेस? तिचा डोळा त्या पापणीच्या बाहेर म्हणजे झोपली तरी तो डोळा असा ओपनच राहायचा आणि डोळा पाणी पण गाळायचा. त्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर तो दिसायचं त्याला बंद झाले. पण आपला अमृत ज्यूस चालू केल्यापासून त्याच्या डोळ्याचे म्हणजे जी रचना साईज ते कमी झालेली आहे आणि पाणी गाळायचं पण बंद झालेलं आहे. झालेला आहे. चेहऱ्याला थोडक्यात तो डोळा सूट झाला आहे. बरं, सर तिच्या डोळ्याला काय प्रॉब्लेम होता? टिक होती डोळ्यामध्ये, काळ्या मोगळ्यामध्ये टिक होती. बरं, म्हणजे सर तुम्ही पाहिलं होतं ते? हो, बघितलं. म्हणजे तिच्या डोळ्यामध्ये एक साधारण फूल पडल्यासारखं, आपण ज्याला पण फूल पडणं म्हणतो,